अरे स्थळ चांगलं आहे लागा, त्या मुलीचं कल्याण होईल लागा. अरे लय भारी लय भारी खरंच. तर अरे असू दे की, खरंच मुलगी चांगली का? बर 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 बरं एक काम कर की, आता तुझी न माझी भेट होईल का फोनवरच बोलावं लागेल? बरं का, माझ्यापेक्षा उंच पाहिजे मुलगी, म्हणजे होणारी मुलं बाळ तरी आपली व्यवस्थित होतील. थोडी गोरीपान असावी. नव तुम्ही काय येडं बिडं झाला काय? का अहो लग्न करून घ्या उंचीच, आणि ह्याचं काय बघत बसला या? हा आमच्यापेक्षा आणि कमी आहे नसावी उंचीला. आबत सगळं व्यवस्थित होतं, तुम्ही काळजी करू नका. लोक मला लोक काय म्हणतात माहिती, आलं जपान मॉडेल, आलं जपान तसं व्हायला नको. बरं मला एवढं सांग का, त्या नवरदेवाला एवढा तो मोठेपणा सांगतोय काय, त्याच्याकडे काय काय आहे रे असं? काय काय आहे? हा येडा वचिल्ला कारण तू काय अरे गाडी बर शेती आहे हा? आणि गडी तरी काय बारीक आहे होय. अरे 3.5 फूट कशाला म्हणते? हा? काय वा वा ऐका. दमा दमा राजाभाऊ, आपल्याला एखाद्याचं चांगलं करायचं, हा आपल्याला वाईट कोणाचं करायचं? वाईट करायचं नाही. हा म्हणतात का ना, दावणीचं वासरू दावणीला झालं पाहिजे. तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला मान्य आहे का? आहे ना? हा मग काय करा, 2 दिवसात पैशाची व्यवस्था करा आणि मग 2-3 दिवसात तारीख काढा करून टाकू की बार उडून. मुलगी बघितली काय बारी आला का दमकी? थांबला का बघ. दमला का दमला का? पप्पा धावते. नाही नाही, पप्पाला दार लग्न तुझं आहे का पप्पाचं आहे होय? माझं माझं काय मला येडेवानीच कसा दारका बबनला का तो? आबा हा? पटकन उरकना ते राहू द्या. बबन राहू ते माणसं आले दिसतात. हा. चल लवकर. नाही, राहिलं बरं आपलं, चल. राहू दे राहू दे. गाडी दिसतात. पटकन करा. कोपटाव गेलो तो कोपटाव वेगळाच मॅट्रो. काय वेगळंच जोडप. काय सांगता? विचारा की अरुणला. अहो तिथं ती नाही तीच ते कुठे गेली मला मध्ये? पैसा हातात पसंत पडलं नाही. की पळूनच गेली. मग अरुणला मी काय म्हणलं, अरुण म्हणलं काल आपण इथंच पैसे दिल्यात, पाहुणचार बी इथंच झालाय आपला. त्यांनी ही त्यांचं कोपाट होतं, ती कोपाट बी दावलं म्हणलं. आणि ही माणसं वेगळी कुठली निघली. मग अरुण काय म्हणला, का म्हणला तिथं माणूस आहे त्याला विसरू म्हणला आपण. म्हणून त्या सोयऱ्याला विचारायला गेलो. ते सोयरं काय म्हणलं माहिती का काय आम्हाला? म्हणलं? आमचं नाही कोणी म्हणला ती, बघ आता. आमचा त्यांचा संबंधच नाही. विषयच काढून द्यायला तिथे शब्दाने आपण त्यांना तेव्हा 1 लाख रुपये दिले की. बबनराव काय तोंडात खालाय माझ्या कोणी ना केला. बरोबर आहे. अरे गोड गोड बोलून या खेळ तुझा केला सारा. मग? अरे गोड गोड बोलून या खेळ तुझा केला सारा. बबनराव कसं काय? अरुण आओ सबुरीनं घ्या ना जरा, सबुरीनं घ्या ना जरा. सबुरीनं घ्या ना जरा, सबुरीनं घ्या ना जरा. बबनराव सबुरीनं घ्या ना जरा, सबुरीनं घ्या ना जरा. श्री ढगाळे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर पाहत रहा चांडाळांच्या भानगडी. दर मंगळवारी सायंकाळी 7 वाजता येणारा भागाचा प्रोमो आणि दर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता चांडाळांच्या भानगडी या भन्नाट कॉमेडी वेब सिरीजचा संपूर्ण भाग म्हणजेच संपूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका. तर मग मंडळी, ढगाळे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.